आज आपल्याला 3 IMP थेरम बघायचे. हा पहिला, ठीक आहे, हा पहिला राईट अँगल सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगल. दुसरा आहे तुमचा थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन आणि तिसरा आहे आपला व्हेरी इम्पॉर्टंट पायथागोरस थेरम. व्हेरी इम्पॉर्टंट आहे हा, ठीक आहे. हा एक बघायचा आपल्याला आणि त्यानंतर मग चालू होईल आपला प्रॅक्टिस सेट, ठीक आहे. त्यानंतर मग आपण प्रॅक्टिस सेट चालू करू, ठीक आहे. चला, त्यातला पहिला थेरम आहे तुमचा, पहिला थेरम आहे तुमचा सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. काय? सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. ओके, बघा आपण काय करूयात, गिवन टू प्रूफ ह्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण डायरेक्टली क्लोन करूयात आणि प्रूफ मी सांगेल तुम्हाला कसं लिहायचंय. मराठी मीडियम पुस्तक आहेत का? सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगल. ओके, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल याचा हा थेरम आहे. सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगल थेरम काय सांगतो पहा. थेरम काय सांगतो, राईट अँगल ट्रायंगल मध्ये, राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपण एक अल्टिट्यूड ड्रॉन केला, अल्टिट्यूड ड्रॉन केला, तर ह्या अल्टिट्यूड मुळे जे तुमचे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, जे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, तर हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांसोबत सिमिलर असतात. कसे असतात ते? सिमिलर असतात. आणि ते दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल सोबत सिमिलर असतात. म्हणजे तिघ पण एकमेकांसोबत सिमिलर आहेत. कोणकोणते? हा छोटा पहिला, हा दुसरा आणि मोठावाला, हे तिघ पण एकमेकांसोबत कसे असतात? सिमिलर असतात. बघा आता त्या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल दिलेलं आहे ABC. ट्रायंगलचं नाव काय आहे? ABC. दिसतंय का मागे? ओके, हा ट्रायंगलचं नाव आहे आपल्या ABC. तर इथे ना आपण एक अल्टिट्यूड टाकलेलं आहे. अल्टिट्यूड, अल्टिट्यूड म्हणजे काय असतो? बरोबर 90 डिग्री. ओके, 90 डिग्री परपेंडिक्युलर टाकलेलं आहे आपण हायपोटेनस वरती. ओके, पॉइंट बी मधून टाकलेलं आहे. बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल if the altitude is drawn to the hypotenuse, if the altitude is drawn to the hypotenuse, hypotenuse वरती जर आपण altitude drawn केला, then two angles form. तर दोन अँगल तुमचे तयार होतात, बरोबर का? हा पहिला अँगल आहे, हा वाला दुसरा छोटा छोटा, ठीक आहे. वरचा पहिला अँगल आहे, खालचा दुसरा अँगल आहे. तर हे जे दोन अँगल ट्रायंगल तुमचे तयार होतात, टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल. हे जे दोन्ही ट्रायंगल तयार झालेले आहेत ना, हे दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल सोबत कसे असतात? ते सिमिलर असतात. आणि इच अदर अल्सो, आणि ते दोघं पण एकमेकांसोबत सिमिलर असतात. ते दोघं पण एकमेकांसोबत सिमिलर आहेत आणि ते मोठ्या ट्रायंगल सोबत पण सिमिलर आहेत, असं आपल्याला प्रूफ करायचं. मग आपल्याला प्रूफ काय करायचंय बघा. काय प्रूफ? बरं, गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे? ट्रायंगल ABC मध्ये बी हा तुमचा 90 डिग्री आहे, त्यानंतर BD जो आहे तर तो AC ला परपेंडिक्युलर आहे, असं आपल्याला गिवन मध्ये दिलंय. परत एकदा गिवन मध्ये काय दिलंय? इन ट्रायंगल ABC मध्ये बी किती अंशाचा आहे? 90 डिग्री आहे. त्यानंतर BD जो आहे तर तो AC ला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर येतो, हा. ओके, आता आपल्याला प्रूफ काय करायचे? आपल्याला काय प्रूफ करायचे? पहिला ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल आणि ह्याला आपण बोलूया तिसरा ट्रायंगल. तर पहिला ट्रायंगल तिसऱ्या सोबत सिमिलर आहे, दुसरा ट्रायंगल तिसऱ्या सोबत सिमिलर आहे आणि पहिला आणि दुसरा पण कसा आहे? सिमिलर आहे. सो पहिल्या ट्रायंगलचं नाव काय रे? पहिल्या ट्रायंगलचं नाव काय? ADB. ट्रायंगल ADB हा जो ट्रायंगल आहे तर तो सिमिलर आहे तिसऱ्या ट्रायंगल बरोबर. तिसऱ्या ट्रायंगलचं नाव काय? ABC. मोठ्या ट्रायंगलचं नाव आहे ABC. पहिला ट्रायंगल तिसऱ्या ट्रायंगल बरोबर सिमिलर, हे आपल्याला प्रूफ करायचंय. त्यानंतर दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय बरं? ट्रायंगल BDC हा सिमिलर आहे कोणाबरोबर? तिसऱ्या बरोबर, म्हणजेच आहे तुमचा ABC बरोबर तो सिमिलर, हे पण आपल्याला प्रूफ करायचंय. आणि तिसरा, हे दोघं पण एकमेकांसोबत सिमिलर आहेत, म्हणजेच ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC हे एकमेकांसोबत सिमिलर आहेत, समरूप आहेत, असं आपल्याला सिद्ध करायचं. एवढं आपल्याला सिद्ध करायचं, एवढं आपल्याला प्रूफ करायचं. ओके, मग चला जाऊयात आपण प्रूफकडे जाऊयात आपण. इथं हे टू प्रूफ, तिकडचंच इथं लिहिलेलं आहे. चला प्रूफ. आता काय करूयात आपण?
अगोदर ना पहिला ट्रायंगल आणि तिसरा ट्रायंगल घेऊयात, म्हणजे हे घेऊयात अगोदर. ठीक आहे, अगोदर हे पहिलं प्रूफ करू, त्यानंतर मग हे दुसरं प्रूफ करू, त्यानंतर मग हे तिसरं प्रूफ करू. ठीक आहे, एक एक टप्प्याटप्प्याने जाऊ. हे ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे, त्यामुळे मी इथलं इरेज करतोय. आयएमपी आहे, म्हणजे सगळ्यात आयएमपी कोणता आहे माहिती का, जो आपण शेवटी पाहणार आजच्या लेक्चरचा शेवटचा पायथागोरस थेरम, सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात आयएमपी. त्यानंतर त्याच्या वरचा जो आहे 2 नंबरचा, म्हणजे ह्याच्या नंतरचा मधला. ठीक आहे, तर तो 2 नंबरला आयएमपी. आणि हा त्यातली त्यात विचारतात, पण थोडासा कमी विचारतात. हा थोडासा कमी आयएमपी. ठीक आहे, म्हणजे प्रायोरिटी ह्याची तिसरी आहे. पहिला 1 नंबरला पायथागोरस थेरम, 2 नंबरला जिओमेट्रिक मीन, आणि 3 नंबरला हा वाला आहे तुमचा सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, हा थेरम. हा 3 नंबरला विचारतात. ठीक आहे, म्हणजे हे विचारण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. ओके, चला, पण सोपं आहे, एकदम सोपं आहे. बघा आता काय करूयात आपण, पहिला ट्रायंगल आणि तिसरा ट्रायंगल घेऊ. मग इथं बोलूयात आपण इन ट्रायंगल. एकदम सोपं आहे. हा बघा, इन ट्रायंगल, पहिल्या ट्रायंगलचं नाव काय आहे, एडीबी. एडीबी अँड ट्रायंगल एबीसी. ओके, मला सांगा ह्या 2 ट्रायंगल मध्ये, म्हणजे पहिला ट्रायंगल आणि तिसरा ट्रायंगल, ह्या 2 ट्रायंगल मध्ये काय काय गोष्टी सेम आहेत? नाही, एडीबी आणि एबीसी. बीडी नाही, तो मध्ये हा ट्रायंगल, हा वाला ट्रायंगल. ठीक आहे, एडीबी आणि एबीसी, कोणकोणते अँगल त्याच्यामध्ये सेम आहेत बघा, शोधा. बी नाही, कॉमन नाही येते, कारण ह्याच्यामध्ये हा छोटाच येतो ना, छोटाच बी येतो असा. अँगल ए आणि अँगल नाही, तो पण नाही येते. आहे दिसत नाही तुम्हाला, शोधा. अँगल ए कॉमन आहे, चालेल, व्हेरी गुड. अँगल ए कसा आहे दोघांमध्ये, कॉमन आहे. पहिलं तर सापडलं बघा. ए बी सी, ए आला ना त्याच्यामध्ये, आणि ए डी बी, ए त्याच्यामध्ये आलाच, म्हणजे दोघांमध्ये पण ए कसा आहे, कॉमन आहे. ठीक आहे, एक सापडला. बी कॉमन नाही, एक सापडला. ए सेम आहे. चला अजून एक शोधा, अजून एक. नाही, सीचं तर काही ह्या ट्रायंगल मध्ये, पहिल्या ट्रायंगल मध्ये सी कुठं येतोय? एक आहे दिलेलं पण आहे मार्किंग, 90 डिग्री. यस, कोणता आहे, 90 डिग्री. ए बी सी, मोठ्या ट्रायंगल मध्ये बी किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. आणि ए डी बी हा किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये 90 अंशाचे दोन कोण आहेत. मग त्यामुळे पहिला ट्रायंगल आणि तिसरा ट्रायंगल, हे 2 ट्रायंगल तुमचे कोणत्या टेस्टने सिमिलर झाले, अँगल टेस्टने. कोणत्या टेस्टने, अँगल टेस्टने, कोको कसोटीने ते 2 त्रिकोण तुमचे समरूप झाले. आता मग लिहूयात. पहिल्यांदा तुम्ही काय सांगितलं मला, ए कॉमन आहे, मग ए लिहूयात. मला सांगा छोट्या मधला ए वाचायचा आहे, कसं वाचूयात बरं? छोट्या मधला ए कसा वाचूयात? बी ए डी, चालेल ना? बी ए डी इज इक्वल टू, किंवा कॉन्ग्रुएंट लिहिलं तरी चालेल. बी ए डी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता बरं? सी ए बी किंवा बी ए सी. मोठ्यातला ए वाचायचा आहे, मोठ्यातला ए कसा वाचणार आहे, बी ए सी, बरोबर. सो बी ए सी कसा आहे दोघांमध्ये, तो कॉमन अँगल आहे, बरोबर का? आता कोणता सांगितला तुम्ही मला नंतर, 90 डिग्री वाला. मग छोट्यातला 90 वाचायचा आहे, कसं वाचूयात? ए डी बी, व्हेरी गुड. अँगल ए डी बी, मोठ्यातला 90 कोण आहे रे, ए बी सी, बरोबर. ए बी सी, आणि हे दोन्ही पण कसे तुमचे 90 डिग्री आहेत. आणि त्यामुळे हे जे 2 ट्रायंगल आहेत, हे 2 ट्रायंगल काय झाले रे, सिमिलर झाले, बरोबर ना? हे 2 ट्रायंगल काय झाले आपले, सिमिलर झाले. कोणत्या टेस्टने? व्हेरी गुड, अँगल टेस्टने ते काय झाले, सिमिलर झाले. हे समजलं का? हे बघा, एडीबी आणि एबीसी, एडीबी आणि एबीसी कसे दाखवले आपण, सिमिलर दाखवले. कोणत्या टेस्टने सिमिलर झाले, अँगल टेस्टने सिमिलर झाले, बरोबर. आता आपल्याला काय दाखवायचं, आता पहिला टार्गेट संपलं आपलं, पहिला डन. आता दुसरं टार्गेट मध्ये काय दाखवायचं रे आपल्याला, दुसरा ट्रायंगल आणि तिसरा ट्रायंगल, हे 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे, बरोबर ना? हा आपला इथं दुसरा ट्रायंगल आहे, पहिल्याला आता विसरून जा. आणि दुसरा ट्रायंगल आणि तिसरा ट्रायंगल, हे 2 ट्रायंगल दाखवायचे आपल्याला सिमिलर. चला शोधा परत एकदा, त्या दोघांमध्ये काय काय सेम आहे बघा बरं.
येस, व्हेरी गुड. अँगल सी दोघांमध्ये कसा आहे? कॉमन आहे, बरोबर. आणि अजून एक गोष्ट 90 डिग्री, व्हेरी गुड. म्हणजे हे दोन्ही म्हणजे दुसरा ट्रँगल आणि तिसरा ट्रँगल हे दोन्ही ट्रँगल तुमचे पुन्हा एकदा अँगल अँगल टेस्टने कसे आहेत? सिमिलर आहेत. मग त्या दोन ट्रँगलची नावं लिहूयात. दुसऱ्या ट्रँगलचं नाव काय आपलं? बीडीसी. इन ट्रँगल बीडीसी अँड ट्रँगल तिसऱ्या ट्रँगलचं नाव एबीसी. चला अगोदर काय लिहूयात? सी लिहूयात कॉमन वाला. छोट्यातला सी वाचायचा आहे, कसं वाचूयात? चालेल, बी सी डी कॉन्ग्रुएंट अँगल. मोठ्यातला सी वाचायचा आहे, कसा वाचूयात? ए सी बी. चालेल ना? मोठ्यातला सी वाचायचा आहे, मोठ्यातला सी. ए सी बी, ए सी बी डॉट 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 डॉट. कसे दोघांमध्ये ते कॉमन अँगल आहेत. ओके, डन. नंतर काय सांगितलं तुम्ही मला? 90 डिग्री आहे. चला मग छोट्यातला 90 सांगा अगोदर. नाही, छोट्यातला 90. बीडीसी, बीडीसी इथं 90 आपला, बरोबर का? इथं 90 आपला. सो अँगल बीडीसी कॉन्ग्रुएंट अँगल मोठ्यातला 90 एबीसी. व्हेरी गुड. एबीसी डॉट 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 डॉट. हे कसे तुमचे 90 डिग्री आहेत. आणि मग त्यामुळे यस, बरोबर, हे दोन ट्रँगल काय झाले आपले? सिमिलर झाले. कोणत्या टेस्टने? येस, या ठिकाणी झाली सिमिलर. आणि इथं आहे तुमची अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. दुसरं समजलं का? हे वाला सेम टू सेम पहिल्यासारखंच दुसरं, बरोबर. आता तिसरं कसं? एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. बघा, लक्ष द्या. पहिला ट्रँगल तिसऱ्या ट्रँगल बरोबर सिमिलर आहे, आपण इथं लिहिलंय, बरोबर ना? याला बोलूयात हवं तर आपण इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 इथे अँगल टेस्ट. त्यानंतर दुसरा जो आहे तर तो तिसऱ्या सोबत सिमिलर आहे, याला बोलूयात आपण इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 मध्ये आपण असं म्हणलं की पहिला तिसऱ्याचा भाऊ आहे, आणि इक्वेशन 2 मध्ये आपण असं म्हणलं की दुसरा तिसऱ्याचा भाऊ आहे. म्हणजे हे दोघं पण काय झाले? भाऊ झाले. म्हणजे हे दोघं पण एकमेकांसोबत ऑटोमॅटिक सिमिलर झाले. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहू शकतो आपण? ट्रँगल कोणता? पहिला आणि दुसरा. पहिल्या ट्रँगलचं नाव एडीबी. ट्रँगल एडीबी सिमिलर ट्रँगल बीडी झालं. हे आपल्याला तिसरं प्रूव्ह करायचं होतं, एडीबी आणि बीडीसी. याचा अर्थ काय? हायपोटेनस वरती जो आपण अल्टिट्यूड काढलेला आहे, ह्या अल्टिट्यूड मुळे जे दोन ट्रँगल आपले तयार झाले होते, हे दोन ट्रँगल एकमेकांसोबत सिमिलर असतात, आणि ओरिजिनल ट्रँगल सोबत पण ते कसे असतात? सिमिलर असतात. एकदम सोपं आहे. म्हणजे एवढा आयएमपी नाहीये, पण जर विचारला तर लिहू शकता. ठीक आहे, कन्फर्म, एकदम सिंपल आहे. चला लिहून टाका आता. आणि त्यानंतर आपण जाऊयात मग जिओमेट्रिक मीन कडे.